Hello, hello. This is the My Artifact episode number 1984. आजची तारीख आहे 30 जुलै 2020. वाजले आता सकाळचे ऑलमोस्ट 10 वाजले. काल मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड नाही केला. काल मला असं वाटलं की आपण शॉर्ट फिल्म बनवू शकतो. सो यासाठी मी खूप जास्त प्रिपरेशन केली, बट मला असं रिअलाइज झालं की माझी प्रिपरेशन इज नॉट हॅड इनफ. आपण खूप काही गोष्टी शिकून घेऊ, खूप काही गोष्टी जाणून घेऊ, म्हणजे एडिटिंग कशा असते, डिरेक्शन कशा असते वगैरे वगैरे. कॅमेऱ्याच्या मागे कोणतं काम होते या साऱ्या गोष्टी आपण समजून घेऊ. बट समजा जर कॅमेरा समोर जे काम आहे तेच काम जर चांगलं नाही झालं तर सिच्युएशन बेकार होतं. कारण इम्पॉर्टंट आहे ते कॅमेरा समोरचं काम, म्हणजे ऍक्टिंग वगैरे. ओके, अँड दॅट इज रिअली मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. तुम्ही हे ऍक्टिंग चांगली असणं गरजेचं. सो यासाठी आपण एखाद्या ऍक्टर किंवा असे टॅलेंटेड लोकांची गरज आहे. ऍक्टर किंवा असे टॅलेंटेड लोकांची गरज आहे. बिकॉज ऑफ दॅट की जेव्हा मी शूट करतो किंवा मला जो एक्सप्रेशन पाहिजे किंवा मला जो फील पाहिजे तो कधी कधी मी जो एक्सपेक्ट करतो तो तसा नसतो. काय? कारण आपण ज्या लोकांसोबत काम करून आलो आहे ते लोक जस्ट लाईक दे आर नॉट ऍक्टर, दे आर लाईक नॉर्मल पीपल. अगोदर मी म्हणजे हे गोष्ट मला अगोदरपासून माहित होती. सो दॅट्स वाय मी असं डिसाईड केलं की डायलॉग्स कमी राहील बा, व्हिज्युअल जास्त राहील. म्हणजे कसं आहे की एक व्यक्ती डायलॉग्स जर नाही बोलत असेल तर जाऊ द्या, आपण त्यांच्यासमोर डायलॉग्स वगैरे नाही देऊ. बट व्हिज्युअल्स देता येईल. व्हिज्युअल्स म्हणजे चालणं किंवा बोलणं म्हणजे बिझनेस, म्हणजे आसपास सराउंड मध्ये होणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्यासोबत इंटरॅक्ट करणं. सो दोज आर द व्हिज्युअल्स. ओके, सो हे तरी एक नॉर्मल व्यक्ती देऊ शकते असं मला वाटतं. सो दॅट्स वाय मी काल वैभव सोबत काल शूट केला. ऍक्च्युली काही नाही, पहिला सेगमेंट होता तो, बट इट डिडंट गो वेल. म्हणजे मी जो एक्सपेक्ट केला होता त्यानुसार तो झालाच नव्हता. मी ब्लॉकिंग वगैरे पण चांगली केली, प्रॉप्स वगैरे चांगले होते, सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या. बट प्रॉब्लेम होती ते होती ऍक्टिंग. येस, कारण वैभव इज नॉट अ गुड ऍक्टर. ऍक्च्युली ही इज नॉट अ ऍक्टर. अँड सो मला असं रिअलाइज झालं की इन्स्टेड ऑफ समोर वाढण्यापेक्षा बेटर आहे की आपण नाही करू का. कारण हे मला बेटर वाटलं नाही. आणि इट्स नॉट रिअली, आय एम नॉट रिअली कम्फर्टेबल विथ दोस. मग त्याच्यानंतर एक दिवसात शूट झाला, सीन खतम झाला. मी जेवढे काही शॉर्ट्स युजली व्हिज्युअल्सच होते मोस्ट ऑफ द. सो शूट वगैरे केले आणि त्यानंतर मग मी वैभवचा कॉल आला म्हणे की मला ड्रॉप कर म्हणे याच्यातून. आय डोंट वॉन्ट वर्क दिस थिंग. सो आय एम रिअली सॉरी वगैरे त्याने असं काय म्हणलं. मी अंडरस्टँड केलंय, कारण खूप सारे असे काही लोक आहेत त्यांना नाही होत वगैरे या साऱ्या गोष्टी. आपण फोर्सफुली केलं तर आपले काम बिघडेल. आणि वन थिंग इज दॅट की
कॅमेराच्या मागे आपण जे काही काम करतो, चांगलं वाईट जे काही ते कॅमेऱ्याच्या मागे आहे. बट कॅमेऱ्याच्या समोर काम केल्यानंतर कसं आहे की जेव्हा ते फोटोज बनते तेव्हा ते 10 लोक आपल्याला ओळखतात, आणि ओळखल्यानंतर मग ते समथिंग म्हणजे हे असतं ना, आपल्याला हिचक असते. हिचक असते की लोकच आपल्याला काय म्हणतील तर नाही. लोकच आपल्याला काही म्हणतील तर नाही. सो याप्रमाणे ही एक हिचक असते. सो आणि हे मी काल एक्सपिरियन्स केलं आहे. म्हणजे काल मी ठरवलं की ठीक आहे, जाऊ दे, वो ऍक्ट नाही करत आहे, दॅट इज ओके, कोई बात नाही. बट आपण स्वतः ऍक्ट करू याच्या गोष्टीमध्ये. ओके, आपण स्वतःला ट्रेन करू, स्वतःला ब्लॉक करू, स्वतः ऍक्ट करू. मग मी डिसाईड केलं यार की चला माझी शक्ल जाईल तर मला कसं फील होईल. ऍक्च्युली म्हणजे मी फील केलं ना की समज जर वैभवसोबत ज्या गोष्टी होईल समोर, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ बनवीन वगैरे, तर हाऊ डज ही फील. तर त्याचप्रमाणे त्या गोष्टी मी स्वतःमध्ये फील केल्या की यार हा म्हणजे वैभव जे म्हणत आहे इट इज गुड, इट इज राईट. याच्यामध्ये असं की याच्यामध्ये तो रॉंग बिलकुलच नाही, डेफिनेटली नॉट. एक कोणताही डिफरंट व्यक्ती ज्याला फिल्म मेकिंग बद्दल काही ज्ञान नाही आणि त्याला समोर त्या गोष्टीमध्ये जायचं पण नाही, बट समजा कोणी ना कोणी फोर्स करत आहे, त्याचा चेहरा कॅमेरा समोर येऊन राहिला आहे, तर त्याला खूप अनकम्फर्टेबल होतो. त्याला असं वाटतं की समजा यांनी समजा व्हिडिओ बनवला आणि देन इंटरनेटवर टाकला तर सो मग मी म्हणून राहू दे आय जस्ट लाईक ठीक आहे, नाही जमत केस. तर मी वैभवला ड्रॉप केलं. बट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की मला शॉर्ट फिल्म तर बनवायची आहे. या तर मी दुसऱ्या कोण्या व्यक्तीला घेण्यापेक्षा आता मी स्वतःवरच एक्सपेरिमेंट करतो. कॅमेरा वगैरे मी स्वतःच सेटअप करतो आणि स्वतःच त्याच्यामध्ये ऍड करतो. पाहतो की मी किती चांगल्याने एक्सप्रेशन देऊ शकतो की नाही स्वतःमध्ये. जर काही ना काहीतरी ड्रॉबॅक्स असेल तर त्याला मी कशाप्रमाणे फिल आउट करू शकतो. ओके, सो येस, तर याच गोष्टीबद्दल मी थोडासा काल विचार केला आणि आज मला असं रिअलाइज झालं की आपण करू, आपण स्वतः शूट करू. ओके, जे आउटडोअरचे शूट आहे ज्याच्यामध्ये आपण लगेच पिंटीची मदत घेऊ. ओके, युजली जे व्हॉइस ओव्हर बाकी काही चेंजेस वगैरे नाही. इट वॉज लाईक फक्त शक्ल चेंज झाली आहे. ओके, इन्स्टेड ऑफ वैभव आता मी ऍड करेन त्याच्यामध्ये. मला असं वाटते, मी ऍक्टर नाही आहे युजली, बट मी एवढं म्हणू शकतो की मी वैभवपेक्षा थोडं चांगल्याने करू शकतो. व्हाय? बिकॉज ऑफ दॅट की मला याच्यामध्ये थोडा बहुत तरी ज्ञान आहे. या कॅमेरा ऍक्टिंग म्हणजे काय असते, कशाप्रमाणे गोष्टी असतात, कशाप्रमाणे फिगर आउट करावं लागते, या सगळ्या गोष्टी. सो आय न्यू दिस थिंग. ओके, सो येस, तर आज संध्याकाळचा शॉट आहे. तर युजली मी एकटा आहे तर त्यामुळे प्रॉब्लेम काय आहे नाही. येस, मी आता स्वतःच एक प्रकारे कॅमेरा घेऊन प्रयत्न करतो की कशाप्रमाणे या सगळ्या गोष्टी होऊ शकते. आता प्रॉब्लेम असं झालाय की जर मी स्वतः शूट करत आहे तर याच्यामध्ये माझ्यापाशी कॅमेरा आहे, तो सेल्फी कॅमेराने मला शूट करावं लागेल ऑब्व्हियसली. तर सेल्फी कॅमेराच्या शूट्स मध्ये रेडमी नोट 5 प्रो मध्ये 720 जे हायर रेझोल्युशन आहे फ्रॉम फ्रंट कॅमेरा, आणि एक आयफोन आहे ज्याची तो 1080 देते बट 30 फ्रेम पर सेकंड. सो आय नीड टू यूज आयफोन, बट याच्यामध्ये ऑडिओ
काय प्रॉपरली येत नाही. तर ऑडिओसाठी आपल्याला ॲडोबी ऑडिशन हे एक ॲप आहे, ऍक्च्युली एक सॉफ्टवेअर आहे प्रीमियर प्रो सारखंच, जे ऑडिओ मला सिंक्रोनाइज करते किंवा ऑडिओला इन्हॅन्स करते वगैरे, या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये होऊ शकतात. म्हणजे त्यामुळे जो आवाज आहे तो क्रिस्टल क्लिअर येतो. आणि त्याच्यामध्ये लेअर पण बनवू शकते आवाजाचे. लेअर बनल्यावर आपण व्हेरियस डायरेक्शननी त्याला पुढे करू शकतो. लेअर म्हणजे काय असते की आवाजाची लेअर असते. म्हणजे मी जे बोलून राहिलो आहे ते हे फ्रंट लेअर आहे. ओके, आता मी चुटकी सॉन्ग जर इथून वाजवत आहे, ओके, तर आवाज इथून येत आहे ना, या म्हणजे जो रेकॉर्ड करणारा जो व्यक्ती आहे त्याला इथून आवाज येतो. व्हाय? बिकॉज ऑफ दॅट की मी इथून येईल. तर हे याची ऑडिओ लेअर बनते वेगळी, याची डायरेक्शन असते. आता मोबाईलमध्ये कसं आहे, मोनो लेअर असते. म्हणजे जेवढे काही रेकॉर्डिंग होत आहे ते मोनो लेअरमध्ये कॉम्प्रेस केलं जाते आणि त्यानंतर त्याला डायरेक्शन वाईज सेट केलं जाते वेगवेगळ्या. म्हणजे जिथून आवाजाची फ्रिक्वेन्सी जास्त आहे तिथून त्याला डायरेक्शन दिलं जाते. बट याचा जो इंटेन्सिटी असते ती खूप कमी असते. इंटेन्सिटी म्हणजे की आवाजाला त्या गोष्टीला पकडणं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये ते त्या डायरेक्शन वाईज अजून जास्त म्हणजे अजून जास्त फील करून देणं की तो आवाज एकदम राईट डायरेक्शन मधून आला आहे. सो त्याच्यामध्ये खूप काही ऑप्शन आहे. इट वॉज टू मच. अजूनपर्यंत मी ब्राउज केलं नाही, कालच मी त्या गोष्टीबद्दल सर्च केलं. येस, काल या साऱ्या गोष्टी झाल्या माझ्यासोबत, पण अजून खूप काही चांगल्या पण गोष्टी झाल्या. काल मी जे काही शिकलो आवाज एक या अशा काही गोष्टी ज्या मी गेल्या हप्त्याभरात नाही शिकलो होतो. येस, आहे बा, इथे दिसून राहिले इथे तुम्हाला हलकासा ब्लर. ओके, सो हे ब्लरवाला मी 2 दिवस अगोदर शिकलो होतो. म्हणजे हाऊ टू मेक बॅकग्राऊंड ब्लर इन प्रीमियर प्रो. आता कसं आहे की मी जे रेकॉर्ड करताय ते मोबाईलने रेकॉर्ड करताय, तर मोबाईलने रेकॉर्ड केल्यावर एव्हरीथिंग इज फोकस. यस, म्हणजे याच्यामध्ये मी फोकस आहे, सगळ्या गोष्टी फोकस आहेत. ओके, बट समजा जर मला ब्लर करायचं असेल बॅकग्राऊंड तर मी कशाप्रमाणे करेल. तर युजली कसं आहे की DSLR कॅमेऱ्यामध्ये काय असं लेन्स असतात, त्यामुळे ऍपरेचरची व्हॅल्यू म्हणजे एफ स्टॉप ते थोडी कमी केली, म्हणजे 2.5 किंवा 2.3 वगैरे केलं. त्याच्यामध्ये काय होतं की म्हणजे जो सब्जेक्ट आहे म्हणजे जसा मी, तो माझ्यावर फोकस राहील आणि बाकीचं ब्लर होऊन जाईल. ओके, म्हणजे स्क्रीन वगैरे वगैरे लिटिल बिट ब्लर होऊन जाईल. त्यामुळे कसं होतं की जो बघणारा जो व्यक्ती आहे त्याला नाही का जो डॉमिनंट कॅरेक्टर आहे तो दिसतो की ये वो डॉमिनंट कॅरेक्टर, म्हणजे मी जो आहे तो, त्याचं लक्ष इकडे या स्क्रीनवर किंवा बाकी कुठे जाणार नाही. ओके, सो दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. ओके, सो काल मी म्हणजे 2 दिवसा अगोदर मी त्याच्यावर सर्च केला मास्किंग वगैरे कशाप्रमाणे करायला लागते. बट त्याच्यामध्ये अजून एक प्रॉब्लेम होता की मास्किंग नाही का ट्रॅक करत नव्हता युजली, आणि मला असं वाटलं की आपल्याला फ्रेम बाय फ्रेम नाही का मास्किंग करावं लागेल. सो इट वॉज टू मच. या कारण समजा एका सेकंडमध्ये 30 फ्रेम्स आहेत, तर आपण काय 30 वेळा काय आपण मास्किंग करणार आहे का. सो इट्स क्वाईट अँड डिफिकल्ट. ओके, सो अशा वेळेस काय आहे की याच्यामध्ये एक ऑप्शन आहे मास्क पाथ. ओके, हे मला काल माहित पडलं. मास्क पाथ काय आहे की एकदा तुम्ही मास्क केला ओके तुमच्या सब्जेक्टला, तर तुम्ही त्याला ट्रॅक करा. जस्ट लाईक इथे प्ले करा, मग तो आपोआप ट्रॅक करत जातो. हा, याच्यामध्ये काय होते की याच्यामध्ये तो ट्रॅकिंग सोडून देते. ओके, कधी कधी बट आपण त्याला स्टॉप करून पुन्हा ऍडजस्ट करून पुन्हा ट्रॅक करू शकतो. म्हणजे समजा मी माझ्यामध्ये हलके चेंजेस होत आहे तर त्याला पुन्हा ट्रॅक करून पुन्हा म्हणजे इट वॉज रिली ग्रेट. या आपल्याला प्रत्येक फ्रेम बाय फ्रेम मास्किंग करायची गरज नाही. सो हे मला खूप एकदम हे वाटलं, हा चलो यार इट इज गुड. तर ऍक्च्युली हा जो आहे ना प्रीमियर, हा फ्रेम बाय फ्रेम मास्किंग करते. म्हणजे फ्रेम बाय फ्रेम मास्किंग ट्रॅक करते. तर हे मी कालची फुटेज आहे याच्यामध्ये बघ, हे जे फुटेज आहे इट वॉज रिली ग्रेट. अजून काल मी शिकलो की कलर ग्रेड. या
युजली कलर ग्रेड करायचे मी जे कलर ग्रेड करत होतो तो फुल फ्रेम मध्ये करत होतो. म्हणजे ही जी फ्रेम आहे हे पूर्ण, म्हणजे या फ्रेम मध्ये जर मला व्हाईट बॅलन्स करायचा आहे किंवा कॉन्ट्रास्ट वाढवायचा आहे तर कॉन्ट्रास्ट सगळंच वाढेल. म्हणजे जर मला माझी शक्ल गोरी करायची असेल ना तर युजली मी ब्राईटनेस वाढवेल. तर ब्राईटनेस वाढेल त्याच्यामुळे काय होईल की पूर्ण फ्रेमचं ब्राईटनेस वाढेल. माझी जर शक्लची तर ब्राईटनेस वाढेल पण पूर्ण फ्रेमचं ब्राईटनेस वाढेल. बट काल अशी एक टेक्निक आहे जे मला माहित पडलं की इथे व्हिडिओची जी लेअर आहे ना या व्हिडिओची लेअरला कॉपी करायची. ओके, कॉपी केल्यानंतर आपली जी शक्ल आहे म्हणजे समजा ज्या गोष्टीला आपल्याला कलर ग्रेड करायचा आहे म्हणजे लाईक माझ्या चेहऱ्याला त्याला थोडंसं एकदम पॉपअप करायचं आहे म्हणजे थोडंसं ब्राईट करायचं आहे तर इथे मास्किंग करायची. ओके, मास्किंग केल्यानंतर मग हा जो पार्ट आहे हा ओनली सिलेक्टेड पार्ट आणि मग याच्यामध्ये मग तुम्ही कलर करेक्शन करायचं. ओके, कलर करेक्शन केल्यानंतर मग पिंपल्स वगैरे ते ग्लो व्हाईटनेस वगैरे पूर्ण होऊन जाते याच्यात. तर जो काही इफेक्ट होईल तो फक्त चेहऱ्यावर होईल. ओके, आणि मग त्याच्यानंतर काय करायचं की जो मास्किंग केलाय ना मास्किंगला ट्रॅक करायचं. जे आपण अगोदर म्हणलो होतं ना बस त्याला ट्रॅक करायचं जेणेकरून नाही का तो प्रत्येक चेहऱ्याला व्हिडिओ वाईज प्रत्येक फ्रेम बाय फ्रेम ट्रॅक करतो आणि त्यानंतर मग तो मास्किंग केल्यानंतर मग जिथे जिथे आपला चेहरा चालला तिथे तिथे आपले ट्रॅक पॉइंट जातात आणि त्याचे जे ब्युटी आहे ते इन्हान्स करते एव्हरी टाइम. सो इट वॉज रिली वेल. या म्हणजे काल मला असं माहित पडलं. युजली कलर करेक्शन किंवा कलर ग्रेड करायच्याच मी ओनली हेच फंड वापरत होतो की युजली पूर्ण फ्रेमला एका सोबत कलर ग्रेड करणं. बट समजा जर चेहरा कुठे कुठे डार्क येत असेल ना तर तिथे आपण या सर्व गोष्टी करू शकतो. सो इट वॉज टू मच. सो मी खूप काही गोष्टी शिकून राहिलोय. ह्या हळूहळू बहुत साऱ्या गोष्टी शिकलो. आणि काल मी जे काही शिकलो आय वॉज रिली ब्लॉन अवे. कारण या एवढ्या साऱ्या म्हणजे इंटरनेटवर खूप काही गोष्टी आहे यार, बहुत काही गोष्ट आहे. लिटरली आय एम टेलिंग यू सो मच थिंग्स. येस, तुम्ही जर युट्यूबवर गेले आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्यामध्ये फक्त जस्ट एक प्रकारे बस तुम्हाला भूक पाहिजे. दॅट्स इट. यस, आपको कोई नहीं रोक सकता. नो वन विल स्टॉप यू टू की तू ऐसा मत कर. यस, आणि मला असं वाटतंय की मी या सगळ्या गोष्टी करून राहिलो आहे. हे एडिटिंग आहे किंवा शॉर्ट फिल्म आहे वगैरे वगैरे. सो मला असं वाटते मी याच्यामध्ये हार्डवर्क टाकून राहिलो, या स्वतःची काही ना काहीतरी मेहनत टाकून राहिलो. कारण कसं आहे की मला असं वाटतंय की मेहनत इज रिअली इम्पॉर्टंट. या कोणत्या गोष्टीची मेहनत करणं इम्पॉर्टंट आहे. कोणती गोष्ट फ्री नसते ऑब्व्हियसली. आणि या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला स्वतःमध्ये काही ना काहीतरी इम्प्रुव्हमेंट आणणं गरजेचं आहे. सो जर तू असं म्हणशील का मी स्वतःमध्ये काहीच इम्प्रुव्हमेंट नाही आणेल आणि जस्ट लाईक तर याच्यामुळे काही होत नाही. कारण आपली जी डेस्टिनी आहे इट वॉज टू बिग किंवा बहुत मोठी आहे. ओके, सो आणि ऑब्व्हियसली याच्यामध्ये खूप काही गोष्टी पण आहे पण या खूप काही गोष्टीसाठी स्वतःमध्ये खूप काही गोष्टी असणं गरजेचं आहे. ऍज अ डिरेक्शन मध्ये ठीक आहे, ओके, ऍक्टिंग मध्ये ठीक आहे, बट ऍक्टिंग मध्ये पण मी कधी याच्याबद्दल विचार केला नाही. सो आज मला ऍक्टिंग बद्दल पण थोडंसं हे करावं लागेल. या म्हणजे ऍक्च्युली मी कशाप्रमाणे ऍक्ट करतो. कारण कसं शॉर्ट फिल्म मध्ये दुसऱ्या कोणी व्यक्तीला मी फोर्स करू शकत नाही. या कारण वैभवकडून मी जे एक्सपेक्ट केलं त्यानंतर मला फील झालं की हा नाही या दुसरा व्यक्ती तो एवढं जास्त इंटेन्शनली किंवा एवढं जास्त एकदम मनातून काम नाही करेल. वाय? बिकॉज ऑफ दॅट की ती त्याची शॉर्ट फिल्म नाही आहे या आणि त्याला काही पैसे भेटणार नाही. ही वॉज नथिंग. या उलट त्याचा व्हिडिओ सॉन्ग जर इंटरनेटवर व्हायरल वगैरे झाला किंवा लोकांनी बघितलं त्याला लोक काही पण म्हणू शकतात. आणि युजली लोकांना कसं एकदम हाईड आउट राहणं आवडते, दबून राहणं आवडते. त्यांना कसं जर समोर पॉपअप करणं नाही आवडत. सो आय अंडरस्टँड दोज फिलिंग. या मी याच्याबद्दल काही हे नाही, नकार नाही. कारण ऑब्व्हियसली या सगळ्या गोष्टी होतात खूप साऱ्या, इव्हन माझ्यासोबत पण होते. सो आय डू अंडरस्टँड दिस थिंग. आणि मला असं वाटलं की आपण दुसऱ्या व्यक्तीला फोर्स करण्यापेक्षा बेटर आहे आपण स्वतःमध्येच या सगळ्या गोष्टी इम्प्रुव्हमेंट करू. ऍक्टिंग, येस, जे की मी याच्याबद्दल कधी फारसं म्हणजे मला असं वाटलं नाही का मी कधी ऍक्टिंग बद्दल पण कधी या सगळ्या गोष्टी करू शकेल बा. कारण युजली माझा जो मोटो होता किंवा मला जिथे जायचं होतं ते ओनली
डिरेक्शन किंवा एडिटिंग किंवा कॅमेरा वर्क याच्यामध्येच होतं. ऍक्टिंगमध्ये मला कधी जायचं नव्हतं, डेफिनेटली नॉट. येस, बट आपला काही चॉईस नाही, सो दॅट इज द थिंग. येस, आणि आपण दुसऱ्या कोणी व्यक्तीला म्हणू शकत नाही. स्टोरी मी आता व्हिज्युअल्स जरी म्हणले ना तरी आता याच्यामध्ये व्हिज्युअल्स आहेत. येस, बट कसं आहे की या व्हिज्युअल्ससाठी पण दुसऱ्या कोणा व्यक्तीला हे म्हणू शकत नाही. ओके, अजून एक अशी गोष्ट आहे की याच्यामध्ये आपण ठरवलं होतं की 2 व्यक्तीला इंटरॅक्ट करू आपण, बट देन डिसाईड झालं, म्हणजे डिसाईड केलं की स्टोरीची डिमांड आहे की तो अलोन असला पाहिजे, एकटा असला पाहिजे. तेव्हा तो ऑडियन्सला फील करून की तो एकटा आहे, तो एकटा राहिला, बाकीचे त्याचे सगळे मित्र जॉबवर लागले. सो हा एक स्टोरीचा मोटो आहे. तर तो अलोननेस नाही का, तो फील झाला पाहिजे. सो राईट, तर मग त्या गोष्टीसाठी मी आज संध्याकाळीच करून पाहतो. येस, सो काल मी वैभवचे शॉर्ट्स घेतले, बट ही वॉज नॉट रिली कम्फर्टेबल, तर मग मी ते शॉर्ट्स डिलीट करून टाकतो. ओके, नाही, आय डू अंडरस्टँड यार. नाही समजा त्याला असं वाटत आहे की नाही, इट वॉज नॉट या. सो लेट जस्ट डू इट. ओके, स्वतःमध्ये आपण या सगळ्या गोष्टी इम्प्रूव्हमेंट करू आणि स्वतःमध्ये चेंजेस आणून काही ना काहीतरी बेटर बनवण्याचा प्रयत्न करू. ओके, अजून या सगळ्या गोष्टी मी शिकून राहिलो आहे. ब्लर आहे, मास्किंग आहे, कलर ग्रेड आहे, वगैरे वगैरे. सो दॅट इज द ओनली थिंग. यस, आपण बोलूया. मला असं वाटले की आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो, स्वतःमध्ये ज्या काही चेंजेस आहेत त्या आणू शकतो. आणि सो दिस इज दॅट. फारसं तर काही आहे नाही. सो this is the Maharika episode number 1984 या 85 असेल शायद, 84 असेल. Right now we are at Wardha, Maharashtra, and thank you.